ए पिंटू, मी तुला काय म्हणलं होतं रे? का माझ्या इकडे जागा नको सरकवू, नको सरकवू. आता तूच मला सांग बरं खरोखरच. हे हा माझ्याकडून धुरा तू सरकवलास का नाही सरकवलास? आता माझ्या इकडे अर्धा फूट जागा आली ना तुझी. बे राजू, जास्त बोलू नको. नाही तर माझ्यासारखा खराब माणूस नाही. मी मोठा खराब माणूस आहो. अरे तू खराब राही नाही चांगला राही. पण माझ्याकडे कशी तू आपली जागा सरकवशील? हा तुझा असा बरोबर नाही. मी सांगून देतो. नाही तर मग मी पंचायत बोलवीन. तंटामुक्त झालंच पाहिजे. हा असा तुझा बरोबर नाही. जमिनीसाठी झगडा करणे. आता माझी जमीन कमी आहे ना, तुझी जमीन जास्त आहे, तरी तुला लालच आहे. तू आपल्याकडचा धुरा तू माझ्या इकडे सरकवतेस. हा असा तुझा बरोबर नसे. आता हे सांग बरं, माझी अर्धा फूट जागा गेली का नाही गेली? अरे अर्धा फूटच जागा गेली ना. मी का नेलो का? आता धुराची माती खसली. माती खसली माती. तुले आपला धुरा पार वगैरे बराबर सवारता नाही का? इकडे कसा खसू देतेस तू? मी बरोबरच सवारलो होतो. आता विचारून बघू का आपल्या आजोबाले? माझ्या आजोबा पंजोबापासून हा जमीन आहे. आतापर्यंत झगडा नाही झाला ना, तू आहेस एकच का झगडा करून राहिलास? तुझ्यापासून झगडा होत आहे. मी खरोखर सांगत आहो. कारण आजोबा पंजोबाचा पण गेला ह्या जाग्यामध्ये. आजोबा गेला, माझा पंजोबा गेला, माझा बाप पण गेला. आता तेव्हा झगडा नाही झाला ना, आता तूच असा व्यक्ती आहेस का झगडा करून राहिलास? अरे गलती करशील भाऊ तर झगडा होणारच आहे. तुझ्या आजोबा पंजोबानं झगडा केलाच नाही कधी. ना गलती पण नाही केला तुझ्या आजोबा पंजोबानं. जास्त गलती तुझीच आहे. मला माहित आहे चांगल्यानं. चल बरं माझ्या आजोबाजवळ, त्यांना विचारू का हे जागा बरोबर आहे का नाही म्हणून. तेच बरोबर ह्या करतील. त्यांना बरोबर माहित आहे माझ्या आजोबाला. हो तुझ्या आजोबाला माहित आहे. तर मी आपल्या आजोबाला घेऊन येतो ना. माझा आजा येईल. सांगतो ना, माझ्या आजाला माहित आहे ना. कारण माझ्या आजानं हे जागा केलं ना. त्याची पुरी जीवन गेलं ह्या जाग्यामध्ये. माझ्या आज्यानं पुऱ्या आयुष्यभर ह्या जाग्यामध्ये मेहनत केलं. त्याला माहित नाही आहे का माझी जागा कुठून होती ना तुझी जागा कुठून होती? तर तू जास्त झगडा करत आहेस. मी सांगून देतो, फालतू झगडा करूच नको. तू आपल्या आजोबाला घेऊन ये ना, मी आपल्या आजोबाला घेऊन येतो. आता त्यांनाच माहित आहे का हे जमीन कोटणाल होती ना कोटणाला सुरुवात होती तिथं. माझ्या इकडे तू जमीन कसं सरकवलास अर्धा फूट? अरे मी तुझ्याकडे कशाला जागा सरकवू? माझीच तर तेवढी जागा आहे, जमीन आहे. फालतू कशाला झगडा करतेस? तुला झगडा करायची सवय पडली आहे. मला माहित आहे. शेतामध्ये जमिनीसाठी दोन शेतकऱ्यांचा झगडा. आता मी तुले सांगू का रामलाल? तू माझ्या इकडे अर्धा फूट जमीन कशाला सरकवलास? हा असा तुझा बरोबर नाही. तुझा नातू हा बरोबर नसे. अबे ये का म्हणू बे तुला मी? अबे हे माझी जागा हो. तुले का करायचं आहे बे? लहानपणापासून तूही पण शेती केलास आणि मी पण शेती केलो. तुले माझे संबंध माहीत आहेत ना कसं आहेत तर मी तुझ्या इकडे कशाला जागा सरकवू तूच सांग बरं. आता माझ्या नातवाचा ना तुझ्या नातवाचा झाला झगडा तर होऊ दे. अरे तसा नाही. आता फालतू झगडा करण्यात काही अर्थ आहे का? आम्ही पण शेती केलो ना, आम्ही असे झगडे केलो का? तूच सांग. अरे एकामेकाची जमीन आहे, बरोबर राहा, बरोबर चांगल्या पद्धतीने शेती करा. कशाला झगडा करते असा म्हणावं माझा. हा थोडीशी माती खसली, ते बरोबर सवारून टाकजो. आता मी आजा होवाच्या नाताने आलो. चल म्हणला. हा रामलाल माझ्या जवळचा शेतकरी आहे. आता त्याच्यासोबत बोलून तर टाकतो. अरे मी पण आजा असल्याच्याच नात्यानं आलो. तुला सांगू का भाऊ, आता मी पण शेती केलो आणि तू पण शेती केलास. पण आता आमच्या नातवाईना पण शेती केला. यांना पण मी असेच सांगतो का माझी आता अर्धा फूट आता जागा तिकडे सरकली तर मी इकडे खिचून टाकीन. आता ते माती थोडीशी सरकली आहे तर खिचून टाकतो. फालतू वादावाद करण्यात काही अर्थ नाही. तेच तर मी म्हणतो. फालतू वादावाद करण्यात काही अर्थ आहे का? अरे मग नाही तर का? फालतू वादावाद करून काही फायदा आहे का? अरे तोच तर मी म्हणत आहो ना. आता आमच्या नातवांले कोण सांगल? आजकालची हे जवान पिढी. आम्ही पहिले कसं संबंध होता आमचं ना, आजकालचे हे जवान मुलं फालतूच्या फालतूच झगडा करतात. चल भाऊ मग रामलाल, आता निघू आपण दोघे. चल मी काय म्हणतो राजू, चल जाऊ आता. फालतू पुन्हा असा झगडा झाला नाही पाहिजे. पिंटू मी तुला पण सांगतो, असा झगडा पुन्हा झाला नाही पाहिजे. दोघे पण मित्र बनून राहा, आपल्या भावासारखे राहा. आम्ही कसे राहत होतो.
दोघे भावाभावासारखे राहायचं. आता रामलाल आणि मी कसे दोघे मित्र मित्र होतून जवळचे शेतकरी, आणि तुम्ही कसे झगडा करत्या, असा झगडा नाही करायचा. आता आम्ही मोठे माणसं आलून आणि समजदारी घेतलून अशी समजदारी घ्यावा लागते बेटा. झगडा नाही करावं लागत. झगडा करून काही फायदा आहे का? हो बाबा, आजपासून नाही करणार मी झगडा. चल आता असू दे. आजोबा मी पण नाही करणार आजपासून झगडा. तेच म्हणतो. झगडा करून काही फायदा नसेल. भावाभावासारखं राहायचं, मित्रामित्रासारखं राहायचं. असं राहायचं, संबंध चांगलं ठेवायचं. झगडा करून काही फायदा नसेल. बघितल्या भावांनो, जमिनीसाठी झगडा. आता दोन शेतकऱ्यांचा झाला जमिनीसाठी झगडा. पिंटू आणि राजू. पण आता का झाला? जे बुजुर्ग माणसं होते, बुडगे माणसं, आजा आजोबा, त्यांचं आलं तेव्हा कुठे झगडा खतम झाला. आता झगडा तर तुम्ही बघितल्याच. झगडा एक नंबर झाला, खतरनाक. म्हणते तू माझ्या इकडं अर्धा फूट जागा सरकवलास कशाला? आता अर्धा फूट जागा इकडची पिंटूच्या इकडची राजूच्या इकडं आली असेल थोडीशी, असं नाही का? तर मग झगडा झाला दोघांचा. तू म्हणतेस माझ्या इकडं जमीन सरकवलास म्हणतेस. अशी गोष्ट झाली आता दोघांची. मग आता झगडा वगैरे झाला, भांडण झाला. मग ते आजोबा आलं त्यांचं. दोघांनाही आपल्या आजोबाला बोलवून आणला. आजोबा म्हणते यांना आमच्या इकडे जागा सरकवला म्हणते राजू. त्यानं दोघांनी आपल्या आजोबाला बोलवून आणला. मग त्यांच्या आजोबांना का म्हणला, अरे बेटा जाऊ दे म्हणते, असा झगडा करून काही फायदा आहे नाही म्हणते. झगडा करून काही फायदा नसे म्हणते. दोघांचा पण आता झगडा खतम झाला. आता स्टोरी कशी होती ते तुम्हाला तर माहीतच आहे. आता माईक वगैरे घेतलं, चांगला एक नंबर माईक घेतलो. आवाज थोडासा बदललाच असेल. मस्त एक नंबर. आता व्हिडिओ क्वालिटी चांगली बनल्या पाहिजे, ऑडिओ क्वालिटी. म्हणून आता माईक वगैरे घेतलं. थोडंसं आता खर्च करणं चालू केलं व्हिडिओ बनवण्यासाठी. व्हिडिओ चांगली बनल्या पाहिजे, तुम्हाला पण पसंत आल्या पाहिजे. आवाज चांगला राहील तर तुम्हाला पण व्हिडिओ पसंत येईल. मग आता चला, धन्यवाद. बघत राहा आमचे अशाच नवनवीन व्हिडिओ. आता जमिनीसाठी झगडा, कोणत्याही विषयावर भांडण वगैरे अशाच मजेदार स्टोरी घेऊन येत राहतो. अशाच मग नवीन नवीन स्टोऱ्या बनवत राहतो तुमच्यासाठी. चला मग, धन्यवाद. आजच्यासाठी फक्त एवढाच.